50,000 रुपये प्लस चषक. हे दोन संघ खेळतायत. हे दोन संघ जो जिंकेल तो एका तरी त्या कॅश प्राइज आणि ट्रॉफीचा मानकरी होणार आहे. तसंच खरोखरच आपण आभार मानावे ते हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट आणि ख्रिश्चन कोली समाज ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिलेले ग्राउंड बनवण्यासाठी. आणि ते ग्राउंड बनवण्याचं काम देखील खरोखरच मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी यायचं आहे. ग्राउंड आपल्या अख्ख्या गावाचं आहे आणि ग्राउंड जोपर्यंत तुम्ही खेळाल तोपर्यंत ते आपल्यालाच राहणार आहे. आणि सगळ्यांनी येऊन ती मदत देखील करायची. पण मास्टर संघाने एक डेव्हलप केलेलं ग्राउंड आहे. सगळे खेळाडूंना मी विनंती करतो बघा याच्यानंतर मास्टर संघ जास्त इथं त्यांची स्पर्धा संपल्यानंतर हे ग्राउंड खाली असतं कोणी खेळतं. पण प्लीज मी यंगस्टर्स जे खेळाडू खेळतात त्यांना विनंती करतो याच्यानंतर तुम्हालाच बघायचं आहे. सगळे येऊन हे साफ करायचं आहे. दरवर्षी आपल्याला खूप त्रास होतोय. आता देखील तिथे साईडला पाणी भरलेलं आहे. एखाद वेळेस तिथं मोटर लावली नसती तर तो पाणी आपल्या ग्राउंडमध्ये आला असता. शेवटचं शतक गोलंदाजसाठी गोलंदाज गॉडसन किका आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल झालेले आहेत. एसटी उद्ध्वस्त वाकलेले बघा. थँक्यू शोएब. आता 5 मध्ये 13ची 5 मध्ये 11ची गरज आहे. 5-11 असं समीकरण असं इक्वेशन आलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलेलं आहे. शेवटचं शतक गॉडसन किका टाकतोय. ज्या गोलंदाजाला आपण बघतोय तो गोलंदाज एक जबरदस्त गोलंदाज आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला ओढला जातो चेंडू आणि काय मला वाटतं बघूया झेल तर नाही पण सॅनी याच्याकडून अप्रतिम शतरक्षण आणि दुसरी धाव घेण्याच्या याच्यामध्ये बघूया फलंदाज बाद होतोय. धाव बाद झालेला आहे. चांगला थ्रो सॅनी यांनी दिला गॉडसन याच्या डबल आणि गॉडसन यांनी तो थ्रो केला. फलंदाज येतोय. मनीष या फलंदाजावा यावं लागलेलं आहे कारण आपण बघतोय की किती नंबरचे फलंदाज बाद झाले विष्णू. 5 नंबरचे फलंदाज बाद झाले बंदर पाखाडी 11 या संघाचे आणि या 5 नंबरवर मनीष येतोय. एक चांगला फलंदाज मनीष आहे. बघा त्याची गरज आहे. या खेळाडूंनी एक चांगली कामगिरी केलेली आहे अगोदर पण त्याला आता मात्र गरज आहे. अविनाश बाद होतोय. मनीष येतोय. नॉन स्ट्राईकवर विवेक आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण रोहित नार्वेकर याला बघतोय. गॉडसन पुन्हा एकदा गोलंदाजासाठी तयार. पुन्हा एकदा फसला जातोय चेंडू. शतरक्षक सॅनो येतोय बघा कसा खूप वेगाने आला होता. दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. थोडं मला वाटतं सॅनी यांचं लक्ष नव्हतं. 2 धावा इथं मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 25 या धाव संख्येवर. आता 3 मध्ये 8ची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा काढायच्या आहेत. गॉडसन किका या गोलंदाजाचं वर्णन मी ॲक्च्युली पहिला करणार होतो. सुभाष चंद्र बोस जे ग्राउंड आहे आज मला वाटतं इंटरनॅशनलच्या पोझिशनला पोचलेलं आहे ते ग्राउंड. त्याच्यावर हा गोलंदाज सीझनची प्रॅक्टिस देत होता लहान मुलांना. तो गोलंदाज इथं आपल्या या मनोरीच्या गावामध्ये बघा गॉडसन किका आलेला आहे. शेवटच्या 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू उडालेला आहे. शतरक्षक जितेश पुढे समोर येतोय आणि झेल पकडला जातोय आणि फलंदाज इथं फसलेला आहे तो म्हणजे मनीष हा फलंदाज इथं बाद झालेला आहे. उत्तम संघाला विनंती की जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 2 फलंदाजीसाठी धीरज कोण आलेले फलंदाज
जस्ट गॉडविन हा फलंदाज आलेला आहे. गॉडविन या फलंदाजाला नंबर 8 वर पाठवलेलं आहे. आता 2 चेंडू आणि धावांची गरज आहे. 8 2 वर 8 ची गरज. स्ट्राईकवर गॉडविन, नॉन स्ट्राईकवर विवेक आणि गोलंदाज गॉडसन किका आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. शतरक्षण बघा कसं पॅक ठेवलेलं आहे. सिंगल देखील वाचवण्याचा प्रयत्न करतायत. गॉडसन किका आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुढचा चेंडू मोठा फटका. शतरक्षक फसला जातोय तिथे, नाही मला आणि खेळ सुटतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत आणि ती देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी तयार आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथं बाद होतोय. बघा कोणत्या फलंदाजाला बाद ठरवलं जाते ते बघायचं आहे. गॉडविन याच फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलेलं आहे. फलंदाज राहुल येतो नॉन स्ट्राईकवर. या बॉलवर जर विवेक यांनी षटकार मारला तर हेमंत पाटील यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ह्या एका बॉलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर विवेक, नॉन स्ट्राईकवर राहुल, गोलंदाज गॉडसन किका. संपूर्ण प्रेक्षक दीर्घा जो उभा राहिलेला आहे, बसून होता आराम, सकाळपासून आरामात बसला होता, तो चेंडूसाठी उभा राहिलेला आहे. 6 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नो चेंडू फक्त जास्तीत जास्त 4 धावा मिळतील, पण त्या देखील नाहीये. सामना जिंकलेला आहे तो उत्तन बॉयज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन उत्तन बॉयज या संघाला. आणि हार्ड लक मानावं लागेल ते बंदर पाकाडी 11 या संघाचं. बॅड लक. ज्यांनी खुर्च्या नेलेल्या आहेत त्या खुर्च्या आणायच्या आहेत. बघा ज्यांनी खुर्च्या नेलेल्या आहेत बसण्यासाठी त्या खुर्च्या पुन्हा इथं आणून ठेवायच्या आहेत. हे जे फ्लॅग्स लावलेले आहेत बाउंड्रीवर ते लहान मुलांनी ते काढायचे आहेत. एक फ्लॅग काढून पुन्हा इथं आणायचं आहे. चला आपण